नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण चटपटीत आणि खमंग अशी उत्तप्पा बनवलेला आहे. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि हा एक स्नॅक्सचा पदार्थ आहे. तुम्ही ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा मग जेवण म्हणून सुद्धा खाऊ शकता. तर हा आज आपण उडदाची डाळ आणि तांदळापासून बनवलेला आहे. इडलीच्या पिठापासूनच हा पदार्थ बनवला जातो किंवा मग फार जण हा रव्यापासून सुद्धा बनवतो. पण जे डाळ तांदळाचा उत्तप्पा खाण्यासाठी अतिशय खमंग असा लागतो आणि चविष्ट सुद्धा आणि पौष्टिक सुद्धा तितकाच असतो. तर चला मग मैत्रिणींनो, तुम्ही आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपले छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील. आता उत्तप्पा करण्यासाठी इथं मी या मेजरमेंटच्या कपानं 2 कप तांदूळ घेतलेला आहे. तर स्वच्छ निवडून हा आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. शक्यतो तर जुनाच तांदूळ वापरा. त्यामुळं काय होतं, उत्तप्पा अगदी स्पॉन्जी, जाळीदार आणि खाण्यासाठी सुद्धा टेस्टी लागतो. चिकट अजिबात बनत नाही. आता त्यामध्येच 1 कप आपल्याला उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता. आता पीठ आपलं व्यवस्थित फर्मिट होण्यासाठी आपल्याला इथं सोड्याची काहीच आवश्यकता नाही. त्यासाठी इथं आपण एक 10-12 मेथीदाणे टाकून घेतलेले आहेत. मेथी टाकल्यामुळे अगदी स्पॉन्जी असा उत्तप्पा बनतो. आता इथं 1-2 पाण्याने आपल्याला व्यवस्थित स्वच्छ हे डाळ तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी 1-2 पाण्यानं व्यवस्थित स्वच्छ हा डाळ तांदूळ धुवून घेतलेला आहे. मेथी टाकल्यामुळे अगदी फुलून स्पॉन्जी असा हा उत्तप्पा बनतो. आता यामध्ये भरपूर असं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. डाळ तांदूळ पूर्ण भिजेपर्यंत इथं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. जास्तीच्या पाण्यात भिजवल्यामुळे डाळ अगदी फुलून वरती येते आणि तांदूळसुद्धा आपल्याला हवा तसा भिजला जातो. तर आता आपण हे रात्रभर असंच पाण्यात भिजत ठेवणार आहोत आणि सकाळी याचं पीठ बनवून घेणार आहोत. तर इथे बघा, पूर्ण 1 दिवस म्हणजे रात्रभर मी हे पाण्यात भिजत ठेवलं होतं. तुम्ही एक 5 ते 6 तास जरी हे पीठ म्हणजे हे डाळ तांदूळ भिजत ठेवले तरी चालतील. पण शक्यतो तर जास्तीचा जर आपण भिजून घेतला तर उत्तप्पासुद्धा आपला चांगला बनतो. आता एक इथं मिक्सरचा मी छोटा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे पूर्ण डाळ तांदूळ टाकून आपल्याला या पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकत आपल्याला इथं डाळ तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. डाळ तांदूळ मिक्सरला बारीक करत असताना जास्तही बारीक करू नका. थोडंसं जाडसर यामध्ये मिश्रण ठेवायचं. त्यामुळे उत्तप्पा आपला जाळीदार बनतो. आता आपल्याला एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित हे सगळं पीठ फेटळून घ्यायचं आहे. तुम्ही जितकं छान हे पीठ व्यवस्थित फेटळून घ्याल तितकं हे पीठ म्हणजे हलकं बनतं. आता या पिठापासून तुम्ही भरपूर असे पदार्थ बनवू शकता. डोसा बनवू शकता, इडली बनवू शकता किंवा मग याचे आप्पेसुद्धा खुसखुशीत, मऊ, जाळीदार, स्पॉन्जी असे बनतात. एक 5 मिनिट व्यवस्थित मी हे पीठ फेटळून घेतलेलं आहे आणि एक 4 ते 5 तास भिजत ठेवलेला आहे. आता इथे बघा, एक 4 ते 5 तासाने मी पाहिलेलं आहे. तर यामध्ये सोडा, इनो, बेकिंग पावडर काहीही न वापरता अगदी फुलन आपलं दुप्पट हे पीठ झालेलं आहे. तर हे पीठ व्यवस्थित दुप्पट कशामुळे झालेलं आहे, यामध्ये आपण मेथीदाणे टाकलेले आहेत. मेथीदाणे यामध्ये टाकल्यामुळे अगदी डाळ तांदळाचं पीठ भरपूर असं फुलून वरती येतं. आता हे फुललेलं पीठ आपल्याला व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही ज्यावेळेस डाळ तांदूळ म्हणजे बारीक करता त्यावेळेस यामध्ये मीठ टाकू नका. जी आपली फर्मिट होण्याची प्रक्रिया असते ती थांबते मिठामुळे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला बनवायचे आहे त्यावेळेसच मीठ टाकून घ्या. आता इथं मी एक डोशाच्या पॅनला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेल, तूप, बटर तुमच्या आवडीनुसार काहीही वापरू म्हणजे शकता. आता आपल्याला जास्त हाय फ्लेमवरतीही नाही आणि अगदी स्लो नाही, मीडियम साईजच्या गॅसवरती हे उत्तप्पे बनवून घ्यायचे आहेत. तर इथं आपला तवासुद्धा गरम झालेला आहे. आता यावरती आपल्याला एका चमच्याच्या साहाय्यानं हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. आता उत्तप्पा हा थोडासा जाडसरच असतो, म्हणजे डोसा आपण ज्या पद्धतीने पातळ बनवतो त्या पद्धतीनं म्हणजे उत्तप्पा हा नसतो, थोडासा जाडसरच आपल्याला ठेवावा लागतो.
तर इथं पूर्ण चमच्यानं मी हे बॅटर व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे। तर नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीनं एकदा उत्तप्पा करून बघा। अतिशय खाण्यासाठी पण चविष्ट लागतो, खमंग। आता यावरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा, किंवा मग तुम्ही पिठामध्ये सुद्धा हे सगळं साहित्य टाकू शकता। आता आपल्याला वरून टाकून घ्यायचे आहेत हिरवी मिरची कट केलेली। तुम्ही पूर्णतः लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल, किंवा पूर्णतः हिरवी मिरची वापरली तरी चालेल। आता यामध्येच आपण टाकून घेतोय बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, आणि भरपूर अशी वरती टाकून घ्यायची कोथिंबीर। अशा चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचंच ठेवायचं। आता हलक्याशा हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। हे जे आपण साहित्य सगळं यामध्ये टाकलेलं आहे ते, म्हणजे पूर्ण याला सगळंच म्हणजे पिठामध्ये बसतं। आता आपल्याला हे पीठ टाकल्याबरोबरच हे सगळं साहित्य वरून टाकून घ्यायचं आहे। त्यामुळं उत्तप्पा बनण्याच्या अगोदर जर हे सगळं साहित्य यामध्ये टाकलं तर ते व्यवस्थित त्यामध्ये बसतं। आता वरून टाकून घेतलेली आहे थोडीशी लाल मिरची पावडर। आता इथे आपण टाकून घेतलेलं आहे थोडंसं वरतून तेल। वरतून आणखीन थोडंसं तेल टाकून घेतल्यामुळे जे आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे ते व्यवस्थित खमंग असं भाजतं। आता इथे बघा अगदी स्पॉन्जी, सॉफ्ट आणि जाळीदार असा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे। आता खालची पण साईड आपण याची थोडीशी भाजून घेणार आहोत, आणि जी आपण यामध्ये लाल मिरची पावडर वरून टाकली होती त्यामुळे अतिशय याला कलर सुद्धा चांगला आलेला आहे। कलरफुल असा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे। तर उत्तप्पा बनवण्याची ही पद्धत खूप सोपी आहे। पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीने नक्की उत्तप्पा म्हणजे बनवा, आणि तुमचा सुद्धा तितकाच परफेक्ट असा उत्तप्पा बनेल। आता तयार झालेले उत्तप्पे मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत, आणि त्यासोबत घेतलेले आहे सॉस आणि खोबऱ्याची चटणी। तुम्ही हा उत्तप्पा सांबर सोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा नुसता सुद्धा हा उत्तप्पा तुम्ही खाऊ शकता। तर इथं बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी आपला खमंग असा उत्तप्पा तयार झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींनो ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमचा सुद्धा उत्तप्पा बनवल्यानंतर मराठवाडा किचनच्या पद्धतीने अगदी परफेक्ट बनलेला आहे का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे काय होईल मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, आणि आपले छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील। तर चला मग भेटू अशीच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।